न्यूज 18 लोकमत. राज्याच्या राजकारणात मागील 4 महिन्यांपासून खोके गाजतायत. खोक्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी टोला लगावला. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यात सुरू असलेल्या वादात आदित्य ठाकरेंनी उडी घेऊन खोचक टीका केली आहे. खोक्याचा मुद्दा घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आणि अपक्ष आमदारांवर आदित्य ठाकरे सातत्यानं टीका करतायत. त्यातच अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात खोक्याच्या मुद्द्यावरून जोरदार संघर्ष सुरू झालाय. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक आणि यानंतर थेट जाऊयात चंद्रकांत पाटील बोलतायत तिथे. शिवसैनिकांनी 25 पैशाच्या नाण्याचा जो फोटो होता त्याच्यावरती नारायण राणेंचा फोटो ठेवून तो व्हायरल करतात. तुम्ही यापूर्वीही सतत बोलला होतात की राजकीय संस्कृतीबद्दल, तर असं जे होतंय त्याबद्दल काय? मी पुन्हा तेच वाक्य म्हणेन की 2 विरोधी पक्ष असतात, ते बऱ्याच वेळेला विचाराच्या आधारे विरोधी असतात आणि त्यामुळे विचाराची लढाई लढली पाहिजे. अशा व्यक्तिगत लेवलला येऊन टीका टिप्पणी करण्यामधून त्यावेळेला प्रसिद्धी मिळत असेल, पण सर्वसामान्य माणसाला काही हे आवडत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्याच्याबद्दल चिंताच व्यक्त करतो की हे काय चाललंय. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर जात आहेत. त्यांचं म्हणणं आहे सरकारचे मंत्री फिरत नाहीयेत, मदत मिळत नाहीये. हे जरा आदित्य ठाकरेंनी एक नारा पण दिलाय की देता की जाता म्हणून नारा पण दिला. देता की जाता, ओला दुष्काळाची मदत करा, देता की जाता, पुढच्या खाली समजून घ्या. दिशाजी देता की जाता. आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना हे उशिरा कळलं की महात्मा गांधींसारखे नेते निर्माण झाले. याचं कारण ते देश फिरले, सर्वसामान्य माणसाशी बोलले, सर्वसामान्य माणसाचं मन समजून घेतलं. यांना बराच काळ असं वाटलं की मातोश्रीमध्ये राहूनच लोकांची दुःख कळतात, पण आता त्यांना साक्षात्कार झाला आहे, चांगला आहे. असं ज्यावेळेला प्रत्यक्ष फील्डमध्ये जातो त्यावेळेला काही मागण्या पण करायच्या असतात. त्या करताना आपण ह्या गोष्टी सत्तेत असताना केल्या नाहीत त्याची आठवण असायला पाहिजे. दादा इयरबसचा विषय पुन्हा एक प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेला, माहिती घेतो मला म्हणजे माझं डिपार्टमेंट असा आरोप करतोय. मी माहिती घेतो, मला बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडूनच कळतात. आता कळलं, मी माहिती घेतो. दादा, प्राध्यापक भरतीसाठी शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू. प्राध्यापकांचं कालपासून त्यांनी दिवाळी तिथंच केली. करण्याचं कारण नाही, आंदोलन करण्याचं काहीच कारण नाही. बऱ्याच वर्षांनी 2088 जागा भरण्याची आपण परवानगी दिलेली आहे. 2017 साली ज्या वेळेला रिक्वायरमेंट म्हणजे गरज अभ्यासली गेली त्यावेळेला 8000 प्राध्यापक हवे होते. त्यातल्या 2088ला परवानगी दिली आणि ती भरती सुरू आहे. भरती करताना त्या कॉलेजचा त्या शिक्षण संस्थेचा रोस्टर चेक करायला लागतो. बऱ्याच कॉलेजेसनी, बऱ्याच संस्थांनी त्या वेळेला आपले पाहुणे रावणे मेवणे लावलेले आहेत, त्यामुळे जातीचं आरक्षण नीट फॉलो नाही झालं. आम्ही यावेळेला स्ट्रिक्ट आहोत की हे जातीचं आरक्षण ह्या विषयामध्ये ज्याला रोस्टर म्हणतात ते पहिलं चेक करून घ्या, मगच आम्ही तुम्हाला भरती करायला परवानगी देऊ. ज्या संस्था नीट चालल्या त्यांना भराभर परवानग्या मिळत आहेत आणि त्याप्रमाणे ते इंटरव्ह्यू घ्या. म्हणजे कसं असतं की पहिलं जाहिरात काढायला परवानगी दिल्या, त्या दिल्या, त्या तर सगळ्यांनाच दिली. मग जाहिरात काढल्यानंतर इंटरव्ह्यूची एक कमिटी करायला लागते. ज्यांचा रोस्टर पूर्ण झाला आहे त्यांना इंटरव्ह्यूची कमिटी करायला परवानगी मिळेल आणि त्यामुळे आंदोलनं करून काही होणार नाही. आता हा एकदा 2088चा लॉट भरला की पुन्हा आढावा घेऊ की कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला किती प्राध्यापक हवे आहेत, त्याप्रमाणे फायनान्स डिपार्टमेंटशी बोलून ती जी संख्या निघेल 2000 वगैरे वगैरे त्याची परवानगी मागू. दादा, आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने आरोप करतात का पंचनामे झाले नाही, ज्यांचे पंचनामे झाले त्यांना मदत भेटली नाही, कशा आनंदाच्या शिधावरून पण त्यांनी टीका केली आहे. खराब साखर निघाली, यामध्ये टेंडरमध्ये भ्रष्टाचार. विरोधकांनी अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांवर टीका करायची असते. त्याशिवाय लोकांमध्ये हा भाव जात नाही की बा हे आपलं प्रतिनिधित्व करतात. फक्त ते सत्ताधारी होते त्यावेळेला करण्याच्या खूप गोष्टी होत्या, त्या त्यांनी केल्या नाही, त्याची त्यांना जाणीव असावी. विरोधी पक्षाची दखल ही सत्ताधाऱ्यांनी घ्यायचीच असते. त्याप्रमाणे योग्य मागण्या ते मांडतील त्याची सरकार दखल घेईल. उदाहरणार्थ पंचनामे, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सगळ्या कलेक्टरना आहे की काही घडलं की लगेच पंचनामे सुरू करा. आणि जूनपासून आत्तापर्यंत जी नुकसान झाली शेतकऱ्याची, त्याची नुकसान भरपाई बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळाली. अदरवाईज
शेतकरी रस्त्यावर आले असते. आता तुम्ही तुमचे 4 कार्यकर्ते आणि 3 पक्षांचे मिळून कार्यकर्ते, उद्धवजींचा प्रवास आणि त्या गर्दीमध्ये तुम्ही नीट हे घेऊन फिरलात, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, उद्या काँग्रेसची भारत जोडो, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, सेनेचे कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांच्या आधारे आंदोलन करताय. खरंच लोक सफर असतील, त्यांना नुकसान मिळालं नसेल, ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरतील, ते नाही उतरत आहेत. दिवाळीचं गिफ्ट हे समजा पोचलं नाही तर ज्यांना हवं होतं, ज्यांना मिळालं होतं ते रस्त्यावर आले असते. ते नाही रस्त्यावर आले तर त्यांना मिळाले. रोहित पवार म्हटलेत की अजितदादांना मुख्यमंत्री झालेलं सगळ्यांना आवडेल. तुम्हाला काय वाटतं? नाही, असं लोकशाहीमध्ये कोणीही अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मंत्री व्हायचं आहे. काही चुकीचं नाही. होणं न होणं हे कुठल्या पक्षाची, लोकशाहीमध्ये मेजॉरिटी कॅरीज द रूल. ज्याची मेजॉरिटी त्याचा होतो. ते अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवादीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला पुन्हा एकदा 24ला मेजॉरिटी तर पहिला आणावी लागेल. ती आणण्यासाठी तुम्ही 24पर्यंत एकत्र राहणार आहात का? 3 जण एकत्र राहणार आहेत का? तुमच्या पक्षातले लोक एकत्र राहणार आहेत का? याचा जरा अभ्यास करण्यामध्ये वेळ घालवा. रोहित पवारांनी असं म्हटलं. प्रश्न काय विचारला की रोहित पवार असं म्हणाले की अजित पवारांनी मुख्यमंत्री झाले त्यांना आवडेल. तर त्यांना आवडेल की नाही आवडेल यासाठी मनामध्ये काय आहे बघण्याचं पहिले यंत्र काढायला लागेल. मग कळेल की नाही तसं म्हणायचं नव्हतं, तोंड टेकलं म्हणायचं. पण यंत्रात सापडलं की मनापासून म्हणायचं. मेहनत घ्यावी लागेल. ती मेहनत 3 पक्षांनी एकत्र राहण्याची घ्यावी लागेल. त्या पार्टीतले नेते टिकवायला लागतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र दौरा करणारे, पाणी दौरा उशीर झालाय असं वाटतं का? काही उशीर होण्याचं कारण नाही. घटना घडल्या कधी एकनाथजी गेले, कधी देवेंजी गेले. रिपोर्ट आला, नुकसान भरपाई मिळाली. आता ते घटना घडलेल्यावर सोल्युशन काढलीच आहेत. इन जनरल लोकांना भेटायला चालले. नमस्कार. ते नाही, आपल्याकडे विस्तार हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो आणि ते तशी वेळ येईल तेव्हा करतील. मुख्यमंत्र्यांचा कॉल येतोय सध्या. मुख्यमंत्र्यांचा कॉल सगळ्यांना येतोय. बाळासाहेबांची शिवसेना एक कॉल सध्या यायला लागलाय की त्याचे सभासद व्हा. कॉल आला की त्याचं सभासद नोंदली जाते. त्याच्यावर आता टीका सुरू झाली आहे. असा कॉल आता सगळ्यांना येतोय. म्हणजे भाजपचे कार्यकर्ते असू देत किंवा सरसकट यायला सुरुवात झाली आहे. कुठल्याही पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ते जे सॉफ्टवेअर आहे ते थोडंच आयडेंटिफाय करतं की खर्डेकरला फोन झाला का तुला झाला. सॉफ्टवेअर करतं. खर्डेकर बीजेपीचे असले तर ते त्याला प्रतिसाद देत नाही. कॉल उचलला तरी ते शिंदे बाळासाहेबांची शिवसेनेचा सभासद नोंदला जातो. 1 दाबा 2 दाबा. मध्ये आता खर्डेकरांना गेला की ते एक दाबत नाहीत. एक महत्त्वाचा प्रश्न होता. शिंदेकडे जी खाती आहेत त्या खात्यांना अर्थमंत्र्यांच्या खात्याकडून पैसे दिले जातील अशी टीका होती. अशी आकडेवारी अनेक वर्तमानपत्रांमधल्या बातम्या. अतिशय उत्तम चाललेलं आहे. खूप एकमेकाला सहकार्य चाललेलं आहे. आता माझ्या खात्यापुरता विचार केला तर मला इतके पैसे लागणार आहेत ते सगळे घेऊन आम्ही या 8 दिवसामध्ये देवेंद्रजींवर बसणार. तरी शिंदेच्या खात्याला पैसे दिले जातात? नाही, मग शिंदेंनी तसं म्हटलं असतं, तसं म्हटलेलं नाही. आणि मग एकत्र प्रवासाला गेले नसते ना. एकत्र प्रवासाला चालले. दादा, शिदा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आदित्य ठाकरेंनी काल दौरा केला. त्याचं म्हणणं आहे की मंत्रिमंडळातले कुठलेही मंत्री येत नाही. त्यांनी दौरा केला याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. तो त्याने 2.5 वर्ष करायला हवा होता, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि ह्या जिल्ह्यामध्ये अशी जर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली गेली नसेल तर मी कलेक्टरांकडे ऑलरेडी आढावा घेतला आणि सगळी आकडेवारी तयार आहे. पण स्पेसिफिक उदाहरण घडलं तर त्या ठिकाणी जाऊन जाहीर होणार आहे की नाही? ओला दुष्काळ जाहीर होणार आहे की नाही? शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधावर जाऊन त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि तिथं अनेक शेतकरी नाराजगी व्यक्त करत होते. वा खूप कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. वा दादा, ओला दुष्काळ जाहीर होणार आहे की नाही? जर जून पासून काही झालं तर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन कलेक्टरना आहे की इमिजिएट पंचनामे झाले पाहिजे. ओला दुष्काळ काय घोषित करायचा असतो? पंचनामे व्हावेत, नुकसान भरपाई मिळावी. ही जर नुकसान भरपाई रोज अतिवृष्टीत नाही तर काय एखाद्या ठिकाणी वेगळ्या कारणाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं लगेच कलेक्टरने जायचं आहे, पंचनामा करायचा आहे, रिपोर्ट पाठवायचा आहे. डबल केली मदत. NDRFच्या नियमाच्या डबल केली.
2 हेक्टरचा NDRFचा नियम 3 हेक्टर केला. हे कोणी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळ्या